नमस्कार. गीता नित्यपाठ श्लोक क्रमांक 21. आधी श्लोक वाचून दाखवतो, त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ आणि स्वाध्याय करू. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संसभ्यात्मानमात्मना जय शत्रु महाभाव कामरूप दुरास. याचा अर्थ असा की हे महाभाव अर्जुना, याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडील परमतत्वाला जाणून घेऊन व बुद्धीद्वारे मनाचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करून नियमन करून ताब्यात दिलेला दुष्कर अशा कामरूप शत्रूचा तू जिंकून नाश कर. तिसऱ्या अध्यायातला हा समारोपाचा जरी श्लोक असला तरी ह्या अध्यायात अर्जुन भगवंतांना जो दुसरा प्रश्न विचारतो त्याच्या उत्तरादाखल भगवंत जे श्लोक सांगतात त्यातील हा श्लोक आहे. तिसऱ्या अध्यायाची सुरुवात होते त्या अर्जुनाच्या प्रश्नाने की कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, तर तू अशा या घोर युद्धकर्मात आम्हाला काय योजत आहेस. त्याचं सविस्तर उत्तर भगवंत कर्मयोगाच्या श्लोकांनी सांगतातच. त्यात कर्मयोगाच्या धारणा, यज्ञार्थ कर्म, ज्ञानी पुरुषांच्या कर्माची अनिवार्यता याबद्दल भगवंत विवेचन करतात. त्या धारणा थोडक्यात अशा की नियत कर्म करत जावे, यज्ञ भावनेने करावे, आसक्ती आणि अहंकार सोडून करावे आणि कर्तृत्व ईश्वराला अर्पण करावे. त्यांनी काय होतं की अंतःकरण उत्तरोत्तर उन्मत्त होत जाऊन ज्ञानप्राप्तीला योग्य होतं. अर्जुनाने असा कोणता प्रश्न विचारला ज्याच्या उत्तरादाखल भगवंतांनी हा श्लोक सांगितला आहे. ते अर्जुन भगवंतांना असं विचारतो, आता कर्मयोगाची धारणा सगळ्या सांगून झालेल्या आहेत, त्याच्यावर अर्जुनाला परत प्रश्न पडतो आणि तो विचारतो की कर्मयोगाच्या धारणा एवढ्या सरळ सोप्या असतानाही एखादी व्यक्ती जणू काही इच्छा नसताना देखील पापाचे म्हणजे वाईट गोष्टींचे आचरण का करतो. खूप प्रॅक्टिकल प्रश्न अर्जुनाने विचारला आणि हा प्रश्न आपल्याला देखील बऱ्याचदा पडतो की एखादी व्यक्ती असं का वागते. चांगले संस्कार आहेत, चांगल्या बॅकग्राऊंड मधून आहे, पण काहीतरी त्याच्या व्यक्तीची कर्म अशी असतात जी पटण्यासारखी नसतात. आणि जे साधक विशेषतः ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर वाटचाल करत आहे ते इच्छा नसतानाही वाईट गोष्टींचे किंवा चुकीच्या गोष्टींचे आचरण का करतात हे एक प्रकारे गौडबंगाल आहे असे वाटू लागते. की कुठली वाईट शक्ती म्हणजे आपण माहिती असतं काही शक्ती ताबा घेतात वगैरे काही काही आपण ऐकलेलं असतं. अशा व्यक्तीवर ताबा मिळून अशी कामं करून घेतात का असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. इथे पाप याचा अर्थ असा घ्यायचा आहे की आपण हे बघतोय ते ज्ञान मार्गावर चालू असलेल्या भक्ताच्या दृष्टीने बघतोय, साधकाच्या दृष्टीने बघतोय. इथे पाप याचा अर्थ असा घ्यायचा आहे की प्राप्त कर्तव्य कर्म न करणे किंवा कुचराई करणे किंवा थोडक्यात पाट्या टाकणे किंवा कसं तरी करून टाकायचं, वेळ निभवायची म्हणून करून टाकायचं, अनितीने वागणे, ज्ञानप्रधानता सोडून भोगप्रधानता स्वीकारणे, नावलौकिक मिळवण्यासाठी खटपट करणे, त्याला दंभ असं म्हणतात. हे सर्व या पापकर्मांमध्ये येतं. हा प्रश्न जगात चाललेल्या वाईट गोष्टी म्हणजे अनेक वाईट गोष्टी जगात चाललेल्या असतात. एखादी व्यक्ती वाईट का वागते ह्या दिशेला नसून ज्ञानमार्गावर जो साधक आहे त्याच्या वर्तनाच्या दृष्टीने पाहायला हवाय. भगवंत या समारोपाच्या श्लोकात दुरासद म्हणजे कामरूपन दुरासद असं म्हटलेलं म्हणजे जिंकायला कठीण अशा कामरूपी शत्रूचा उल्लेख करतात. हा कामरूपी शत्रू कोण आणि भगवंत त्याला जिंकायला का सांगतायत आपण थोडं समजून घेऊया. जगात अनेक सत्वशील व्यक्ती असतात, ज्ञानी व्यक्ती असतात, सात्विक व्यक्ती असतात, ज्यांच्याकडून चुकीचं वर्तन घडलं की त्यांच्या अंतःकरणाला क्लेश होतात. आपण चुकून एखाद्याला आवाज चढवून बोलत आपल्यालाच नंतर वाईट वाटत राहते की अरे आपण असं कसं बोललो किंवा आपण दुसऱ्याचं अंतःकरण कसं का दुखावलं. पण जगात काही लोक असेही असतात की जे आपल्या दुराचरणाचं तत्वज्ञान करतात. उदाहरणार्थ महाभारतातला दुर्योधन. दुर्योधन म्हणजे आपल्या चुकीचं वर्तन दुसऱ्यावर टाकून मोकळे की मी काय केलंच नाही, मी नाही त्या गावचा. दुर्योधन महाभारतात असं म्हणतो की मी धर्म म्हणजे काय ते मी जाणतो, पण माझी त्याकडे प्रवृत्ती होत नाही. मी अधर्म म्हणजे काय ते पण जाणतो, म्हणजे धर्म म्हणजे काय मला माहितीये आणि अधर्म म्हणजे काय ते पण जाणतो, पण माझी त्याकडे निवृत्ती होत नाही, म्हणजे मी तो सोडू शकत नाही. हा जो कोणी देव आहे माझ्या हृदयात बसलाय, म्हणजे आता बघा की धर्म म्हणजे जाणतो, अधर्म म्हणजे पण जाणतो, पण माझ्या हृदयात त्याने आता असं म्हणतो की जो हा देव बसलेला आहे तो मला जसं नेमून देईल तसं मी करतो. म्हणजे मी निष्पाप आहे, कोणीतरी मला बाहुलीसारखा हलवून मला हे करायला भाग पाडते. म्हणजे हे आपल्या दुराचरणाचं तत्वज्ञान करून आपल्या दुराचरणावर पांघरून घालून ते करत राहायचं आणि मग सांगायचं की कोणीतरी माझ्याकडनं करून घ्यायचं. ह्या प्रश्नावर म्हणजे अर्जुनाने जो प्रश्न विचारलाय की व्यक्ती पापाचरणाला प्रवृत्त का होतात,
भगवंत याच्यात स्पष्टपणे सांगतात की अंतःकरणातील काम आणि क्रोध हेच वाईट कर्माचं कारण आहे, दुसरं तिसरं कोणी नाही, दुसरी तिसरी शक्ती कोणी नाही जे हे काम करून घेते. अंतःकरणातील काम व क्रोध हेच ते करून घेतात. काम एषा क्रोध एषा रजोगुण समुद्भव महाशनो महात्मा विद्येनाम ह्य वैरिणम. उपभोगात्मक इच्छा, वासना व त्यांच्या पूर्तीकडे नेण्याची अंतःकरणाची भूमिका म्हणजे काम. व जेव्हा ह्याला अडसर निर्माण होतो तेव्हा अंतःकरणावर जो आविर्भाव असतो तो म्हणजे क्रोध. साधारण उदाहरण घेऊया. आपण मॉलमध्ये गेलो, खूप दुकान असतात, चकचकीत प्रकाश असतो, वस्तू दुकानात मांडून ठेवलेल्या असतात, आपल्याला त्या वस्तू आवडतात, आपण एखाद्या दुकानात शिरतो, काही हजारांची खरेदी करतो आणि बाहेर आल्यावर आपल्यालाच प्रश्न पडतो की आपण हे का घेतलं. ह्या सगळ्या शोचा, माया बाजाराचा उद्देश एकच असतो की आपल्या अंतःकरणातल्या कामाला जागृत करायचं, आपल्या ज्या डिझायर्सना जागृत करायचं आणि आपल्याला खर्च करायला लावायचा, ती वस्तू आपल्याला घ्यायला लावायची. बरेच वेळा अनावश्यक वस्तू आपण गोळा करून ठेवलेल्या असतात, त्याचा काही उपयोग नसतो, तरी पण त्या वातावरणाचा अंतःकरणावर परिणाम होऊन आपण त्या वस्तू घेतो. कामाचा पगडा थोड्याफार प्रमाणात आपल्या अंतःकरणावर बसलेला असतो. काम व क्रोध या नाण्याच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं तरी चालेल. यांना भगवंत महाशनहा म्हणजे खूप खादाड व महापापी म्हणजे दुष्प्रवृत्ती निर्माण करणारा असे म्हटलेले आहे. नैसर्गिक व धर्मीय काम हा महाशना नसतो असं पण भगवंत सांगतात. पण जेव्हा ही वृत्ती पंचेक्त होते व व्यक्तीच्या अंतःकरणावर आरूढ होते तेव्हा हा काम त्या व्यक्तीला पापचरणाला प्रवृत्त करतो. समजा एखाद्या गाडीचे ब्रेक फेल झाले आणि गाडी खूप वेगात आहे, काय होतं, गाडीचा अपघात होतो आणि त्या गाडीचं डॅमेज पण होतं. तसंच त्या व्यक्तीच्या अंतःकरणातील विवेकाचा ब्रेक जर फेल झाला असेल आणि कामवृत्ती सैराट झाल्या असतील तर त्या व्यक्तीचं अधपतन सहज होईल. असा हा काम ज्ञानाचा परमवैरी असं भगवंत म्हणतात. आता हा काम येतो कुठून, तर भगवंत सांगतात रजोगुण समुद्भव, मनोरंजन, छान छौकी, स्पर्धात्मक वृत्ती ह्या प्रमाणाबाहेर वाढल्या. अनचेक्ड अम्बिशन म्हणजे पूर्वीच्या काळी एक चार्वाक म्हणून व्यक्ती होता, त्यांनी असं तत्वज्ञान प्रतिपादित केलं होतं की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे काय, कर्ज काढा आणि एन्जॉय करा. आजकालची कर्ज काढून चंगळ करण्याची भोगवादी प्रवृत्ती वाढलेली आहे. उदा मला परदेश प्रवास करायचा, फॉरेन टूर करायची शब्द आहे. ईएमआय वर घ्या, लोन घ्या, मोठी गाडी घ्यायची, माझ्याकडे एक गाडी आहे पण मला मोठी गाडी घ्यायची, एसयूव्ही घ्यायची, ईएमआय वर घ्या, बँका पर्सनल लोन द्यायला तयारच आहे. मोठं घर करायचंय, माझं घराचं इंटिरियर होऊन 5 वर्ष घ्या, तर परत मला इंटिरियर करायचे, कर्ज घ्या. अशा प्रकारे चढाव, स्पर्धात्मक वृत्ती, छान छोटी याच्यातनं व्यक्ती आपल्या गरजा आवश्यकतेपेक्षा वाढवून ठेवतात आणि आजूबाजूचं वातावरण पण असं मायावी तयार झालेलं असतं की तुम्हाला हवी ती गोष्ट ईएमआय वर घेता येते आणि तुमच्या त्या कामाला, अंतःकरणातील जो काम असतो त्याला वाढवण्यासाठी या गोष्टी सगळ्या इझिली अवेलेबल, इझिली ऍक्सेसिबल करून दिलेल्या असतात. अंथरूण पाहून पाय पसरणे वगैरे आता ओल्ड मार्केट, ओल्ड स्टाईल असं वाटायला लागतं. काय तुम्ही पूर्वीच्या गोष्टी घेऊन बसला वगैरे आपण आपल्या जुन्या पिढीला सांगत असतो, आपल्या कानावरती शब्द आले असतील, तर ते ओल्ड मार्केट होतं. त्याच्यातच जर कोणी दुसऱ्यांनी गाडी घेतली, परदेश प्रवास केला, मोठं घर घेतलं, तर इतर जण पण त्या स्पर्धेत सामील होतात. लगेच कर्ज काढायचं, ईएमआय भरायचा, कुठेतरी जाऊन यायचं, मोठी गाडी घ्यायची, त्याचे इंस्टाग्रामवर रील करायचे, फोटो टाकायचे, त्याचं कौतुक करून घ्यायचं. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे काय की हा सगळा खटाटोप असतो, आपलं स्वतःच कौतुक करून घेण्याची चढावड असते. भगवंत असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊली की ज्ञानमार्गावरील साधकाला घायल करणारे हे भुजंग व वाघ आहेत. म्हणजे त्याला ज्ञानमार्गावरून ओढून दरीत घेऊन जातात आणि तिथे त्याचं सर्वस्व नष्ट करून टाकतात. ईश्वर भक्तीच्या मार्गावरील वाटमारे म्हणजे वाटेवरून जर वाटसरू चालला असेल त्याच्यावर हल्ला करून त्याचं सर्वस्व लुबाडून घेतात. तर या कामक्रोधांचा व्यापार कोण चालवतं, हे का अंतःकरणात फोफावतात, तर सुखाची आशा हे त्याचं कारण आहे. ती एवढी मोठी असते की तिच्या एका घासाला सगळं विश्व जरी दिलं तरी ते पुरेसं होत नाही. आता एक हिंदी गाणं आहे की दिल है छोटा सा छोटी सी आशा, आसमानों को छूने की आशा, चांद तारों को छूने की आशा. ती आशा, छोटीशी आशा जरी म्हटली तिला विश्व पुरे होत नाही. एक आपली मागणी पूर्ण झाली तरी आपल्याला दुसरी मागणी तयारच असते, ती पूर्ण झाली की तिसरी मागणी तयारच असते. अशी आपली आशा ब्रह्मांडाला पार करून सगळीकडे जाते की आपल्याला सगळं काही हवं असतं. अशा छोट्या आशेला विश्व खेळायला जरी दिलं तरी पुरे असतं. तिची लहान बहीण म्हणजे भ्रांती म्हणजे भ्रम.
सांसारिक जो जीवात्मा भ्रमिष्ट झालेला असतो तो असं समजतो की सांसारिक उपभोग हेच त्याच्या जीवनाचं परम उद्दिष्ट आहे. आणि तो संसार म्हणजे याच्यातला दुसरा भ्रम असा की तो संसार त्याला परमात्म्याचा अथवा परमेश्वराचा वाटणं हा दुसरा भ्रम. म्हणून तो भ्रम हा चालवत राहतो. हा भ्रम आपल्याला झालेला आहे, त्या व्यक्तीला झालाय, पण हा परमेश्वराचा संसार आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे वागावे, देव करेल ते करावे वगैरे म्हणून आपण आपल्याच इच्छा पूर्ण करत राहतो. या भ्रांतीला सांभाळते ती तृष्णा. म्हणजे आपलं अंतःकरण कधी समाधानच होत नाही. आज एका ठिकाणी जाऊन आलो, परत दुसऱ्या ठिकाणी जायचं, दुसऱ्या ठिकाणी जाऊन आलो, तिसऱ्या ठिकाणी जायचं, परत त्याचे रील्स करायचे, फोटो टाकायचे, कमेंट्स पाहायच्या. समजा लाईक्स कमी मिळाले तर त्याच्याबद्दल दुःखी व्हायचं, जास्त मिळाले तर खुश व्हायचं. त्याला लाईक्स जास्त का मिळाले, मला कमी का मिळाले, गुंतून राहायचं. हे सगळे मनोव्यापार ह्या कामातून निर्माण होतात. ह्या तृष्णेचे म्हणजे कामविकारांचे इतर नातेवाईक पण आहेत, ते म्हणजे मोह, अहंकार व दंभ. भगवंत म्हणजे स्वामीजी आपल्या तिसऱ्या अध्यायाच्या पुस्तकात विशेष त्याबद्दल थोडी टिप्पणी करतात. दंभ म्हणजे काय, जे आपण नाही ते दाखवणं. म्हणजे एखादा पक्षी आहे, त्यातील आतलं सगळं काढून टाकलं आणि त्याच्या ठिकाणी भुसा आणि पेंढा भरून ठेवला, मग तो पक्षी कसा अगदी खऱ्या पक्षासारखं दिसतो. म्हणजे असं कधी कधी असं तो एवढं ते छान पपेट केलेलं असतं की खरा पक्षी बसलाय असं वाटतं. तर दंभ असा असतो की सत्याचा कोथळा काढून तिथे असत्य भरून ठेवतो आणि खरं सत्य नाही आहे तरी खरं आहे असं भासवतो, त्याला दंभ म्हणतात. आणि जो दांभिक असतो तो आपण आहोत असं दाखवायच्या प्रयत्नात लागलेला असतो, तो म्हणजे दंभ. ह्या कामक्रोधावरील विवरणातून भगवंत ज्ञानमार्गावरील साधक वर्गाला सावधानतेचा इशारा देत आहे. कारण कसं आहे की ह्या मोहाच्या किंवा कामाच्या चक्रव्यूहात सापडून अनेक विकार निर्माण होतात. साधक त्याच्या मागे लागून त्याचं अधपतन व्हायला सुरुवात होते. आता इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की देवांच्या अमृत वाढण्याच्या पंक्तीमध्ये राहू कपटाने येऊन बसला आणि मग ते मोहिनी रूप वगैरे सगळ्यांना माहिती आहे, तिने राक्षसांना दारू वाटली आणि देवांना अमृत वाटत होती. तर राहुला ते कळलं की असं चिटिंग होतंय आपल्या बरोबर, राक्षसांबरोबर. तर मग तो देवाचं रूप घेऊन देवांच्या पंक्तीत येऊन बसला आणि असं गुपचूप ते अमृत मिळवायचा प्रयत्न म्हणजे वाट बघत होता. तेवढ्यात चंद्राने राहूला ओळखलं आणि भगवान विष्णूंना त्यांनी फोन केली की हा आहे तो राहू आहे. तेवढ्यात त्यांनी अमृत प्राशन केलेलं, पण ते अमृत त्याच्या गळ्याच्या खाली उतरायच्या भगवंतांनी त्याचा वध केला. हे कामक्रोध रूपी राक्षस पण असेच आहेत की देवतांचं रूप घेऊन म्हणजे ज्ञानाच्या पंक्तीला बसलेले आहेत. या कथेतून बोध हात घ्यायचा आहे की अंतःकरणाला काही कामना म्हणजे आपल्या अंतःकरणाचे सूक्ष्म कामना असतात, सूक्ष्म इच्छा असतात किंवा काम असतो, तो दिव्य गुणांची रूप घेऊन आपल्या समोर येऊ शकतो. प्रसिद्धी, मोठेपणा मिळवण्याची हा देवांचं रूप घेऊन येईल. इतकंच काय तर ज्ञानेश्वरी प्रवचन स्वाध्यायाचं रूप घेऊन येईल. माझा स्वाध्याय कसा झाला, मी लगेच विचारणार छान झाला का, मला मग त्याच्यानं छान वाटतं. सूक्ष्म काम असतो ते आपल्याला बरं वाटतं. हे बरं वाटणं जे आहे ना ते सूक्ष्म काम आपलं सुखावतो, आपलं सूक्ष्म अहंकार सुखावतो. चांगलं रूप घेऊन येणाऱ्या सद्गुणांमागे कामनेचा आसुरी चेहरा नाही हे आपणच तपासून पाहिलं पाहिजे. आणि ज्ञानमार्गावरील साधक जर ह्या प्रसिद्धी आणि मोठेपणाला जर बळी पडला तर कामक्रोधांना ते हवंच आहे, नाही का. स्वामी माधवनाथांच्या जीवनातला एक प्रसंग आहे, जसा आठवतो तसा मी सांगतो. की स्वामी माधवनाथ एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते. तिथे एक प्रवचनकार होते आणि स्वामीजींना सगळं इकडचं तिकडचं दाखवलं, साधक वर्ग किंवा ते जे कार्य करतायत. आणि नंतर सगळं दाखवून झाल्यावर स्वामींना ती व्यक्ती असं म्हणाली की या पंचक्रोशीत माझ्या एवढा प्रसिद्ध किंवा उत्तम निरूपणकार पाहून पण मिळणार नाही. म्हणजे सूक्ष्म अहंकार जो होता, व्यक्तीचं काम होता, त्याला जी प्रसिद्धीची हाव होती ती त्या व्यक्तीच्या तोंडात गेली. जसा धुराने अग्नी व्यापलेला असतो किंवा गर्भ असा वारेने व्यापलेला झाकलेला असतो, तसं हे ज्ञान कामाने झाकलेलं असतं, कामेच्छेने. जर लाकडं ओली असतील आणि ती पेटवली तर धूर होतो, तसेच अर्धवट ज्ञानाच्या अवस्थेत विकारांचा धूर येतो, तो ज्ञानाला आच्छादित करतो. आता ज्ञान म्हणजे आपण शेंगदाण्याचं बघितलंय, शेंगदाण्याचं कसं असतं की बाहेर टर्फल असतं आणि त्याच्यात आत शेंगदाणे असतात. जरी शेंगदाण्याचं बाहेरचं टर्फल असलं तरी त्यात आतला शेंगदाणा तरी काही अफेक्ट झालेला नसतो, म्हणजे तो शुद्धच असतो. त्याचप्रमाणे जे ज्ञान आहे, परमात्म ज्ञान, शुद्ध ज्ञान, ते शुद्धच असतं. जरी ते अज्ञानाच्या किंवा कामाच्या धुराने वेष्टलेलं असलं तरी ते कंटॅमिनेट झालेलं नसतं. कंटॅमिनेट कोण होतो, साधक होतो, आणि त्याच्यापासून त्याला सावध राहायचं असतं.
हा जो काम आहे तो फार डिसेप्टिव्ह किंवा फसवा आहे. साधकाने सावध राहून आपल्या अंतःकरणातल्या वृत्तीवर लक्ष ठेवून आपल्या उपासनेचा वारा व विवेकाची हुंकर मारत राहिल्यास ज्ञानाग्नी पेटवण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते. हा साधकाचा नित्यवैरी आहे असं भगवंत म्हणतात. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेणा नलेनच, असं भगवंतांनी सांगितलंय. आपण लहानपणी सापशिडीचा खेळ सगळे खेळलो असतो. म्हणजे सापशिडीत 100 घरं असतात. आपण एक पासून सुरुवात करतो, दान टाकतो. मग कधी कधी आपल्याला शिडी लागते. शिडी लागल्यावर कधी कधी साप लागला की आपण साप लागल्यावर खाली येतो. गेम इंटरेस्टिंग कधी होतो की तुम्ही जेव्हा 91 वरून पुढे जाता तेव्हा ते 2 साप ठेवलेले असतात मोठे, आणि तो पहिला साप असतो तुम्हाला तो एकदम खाली 2 किंवा 3 वर आणून देतो, आणि दुसरा साप असतो तो 97-98 वर असतो, तो तुम्हाला एकदम 24-25 वर आणून ठेवतो. तर 100 म्हटलं तर आपण पूर्णावस्था असं समजलं तर त्या अवस्थेच्या आड येणारे हे 2 साप, म्हणजे सापशिडीतले 2 साप जर आपण इमॅजिन केले तर तसे जे साप आहेत त्यावर जर साधक आला तर तो अधोगतीत जाऊन पुन्हा त्या गेम मध्ये खाली येतो आणि परत त्याला आपली वाटचाल करायला लागते. त्या कामाला जिंकायचं कसं, तर भगवंत ते शेवटच्या श्लोकात सांगत आहेत, तेच मी आता सांगतो. हा काम जो आहे अंतःकरणात गुप्त रूपाने राहतो. इंद्रिय, मन, बुद्धी हे त्याचं निवासस्थान असतं. तर त्याच्यावर उपाय काय आहे? इमिजिएट उपाय म्हणजे इंद्रियांचं दमन करणं. समजा एखादी व्यक्ती फार सिव्हिअरली इल झाली तर पहिले काय करतात, पहिले त्याला सलाईन लावतात आणि प्रोसिजर चालू करतात. तर पहिली प्रोसिजर काय करायची, तर आपलं इंद्रिय दमन करायचं, की अनावश्यक इच्छा, वासना, कामना आपणच ओळखायच्या आणि त्या कमी करायच्या, अनावश्यक गोष्टी कमी करायच्या. इंद्रियांचं नियमन करणं, फाजील लाड त्यांचे करणं बंद करणं, मनाचं नियमन करणं. तर आपण खरं तर मन जे आहे ना ते फाजीलपणाला लाडवलेलं असतं. त्याचा उठवळपणा कमी करून त्याच्यावर बुद्धीने थोडं नियंत्रण आणायचं असतं. सारखं आपल्याला हे हवं ते हवं, तुलनात्मकता, चढाओढ सोडून द्यायचा प्रयत्न करायचा. करता करू दे, आपण आपलं साधना करू, उपासना करू, भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी याच्या सहवासात रू, असं थोडा प्रयत्न करायचा. इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ मन, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धी, त्याच्यापेक्षा बुद्धीच्या पलीकडील सूक्ष्म व श्रेष्ठ आत्मा तो तू आहे, तू आहेस असं भगवंत सांगतात. तो तू आहेस, आय एम दॅट, हे पक्क लक्षात ठेवायचं. मन आपल्या डिमांड सारख्या पुढे ठेवतच असतं. बुद्धी त्यावर सारासार विचार करून ऑप्शन्स निर्माण करत असते. हे योग्य, अयोग्य, नित्य, अनित्य, सारासार विचार करून ऑप्शन आपल्या येथे येत असतात. पण बुद्धी निर्णय घेत नाही. निर्णय कोणाला घ्यायचा असतो, तो जीवात्म्याला घ्यायचा असतो. फायनल डिसिजन आहे तो आपला असतो. एखादा पर्याय जरी अयोग्य असला तरी तो तो आपण का करतो किंवा ती व्यक्ती ती का करते, कारण बुद्धीवर मन आरूढ झालेलं असतं. की मनाचा लाडोबापणा एवढा वाढलेला असतो की बुद्धीचं त्याच्यापुढे काही चालत नाही, आणि आपणच तो पर्याय स्वीकारून ती गोष्ट करतो. बुद्धीतील योग्य अयोग्य ठरवणाऱ्या शक्तीलाच विवेक म्हणतात. आणि हा विवेक आपला नेहमीच जागृत असतो. जर अनेक प्रसंगात विवेकाला डावलून जर मनाला अनुकूल निर्णय घेतला, म्हणजे मनाला लाडवत राहिले, तर विवेकाची धार हळूहळू बोथट होत राहते. म्हणजे विवेक आपलं काम करतच असतो, पण आपण मनाचा लाडोबापणा एवढा वाढलेला असतो की सहज ते गोष्टी घडून जाते. तर अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे की चुकीचा निर्णय घेतल्याने अंतःकरणावर दृढ झालेले संस्कार परत तशीच परिस्थिती निर्माण झाल्यावर तेच निर्णय घेतले जातात. आणि ते अनकॉन्शियस बिहेवियर होतं, म्हणजे आधी कॉन्शियसली होतं, पण अनेक वर्ष अनेक वेळा हे निर्णय घेऊन घेऊन अंतःकरण निबर झालेलं असतं, निर्ढावलेलं असतं. तेच निर्णय मग सहजपणे घेतले जातात आणि ती व्यक्ती म्हणते की माझ्याकडनं कोणीतरी हे काम करून घेतलं. तरी पण ह्याच्यात पण चुकीचा निर्णय बुद्धीला समजत असला आणि त्याला बरोबर निर्णय घ्यायचा असला तरी त्याचे प्रयत्न ते फेल जातात, कारण ते संस्कार एवढे दृढ झालेले असतात, ते काढणं कठीण जातं. म्हणून भगवंत शेवटच्या श्लोकात सांगतात की मन आणि बुद्धीचं चांगलं नियमन कर, त्याने अंतःकरणातला विवेक बळकट होईल. त्यातून तुला जरी ज्ञानप्राप्ती झाली नसली तरी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आत्मचिंतन चालू ठेव. म्हणजे एक तर विवेक आणि वैराग्य, दुसरे सतत आत्मचिंतन. याद्वारे तू कामक्रोधाला हातपाय पसरायला जागा देणार नाही. भगवद्गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातील कामक्रोध यांच्यावरील विवेचनाचे भगवंताचे श्लोक खूप महत्वाचे आणि प्रिकॉशनरी आहेत, म्हणजे साधकाला सावध करणारे आहेत. कारण त्याचं कारण एकच आहे की साधन मार्गावरील व्यक्तींना अडवून, म्हणजे हे गुप्त शत्रू आहे, अडवून आशा, तृष्णा, दंभ, काम, क्रोध हे सगळे त्याच्या अधःपतनाच्या वाटेवर घेऊन जातात. साधकांनी या बाबतीत अतिशय सावध राहून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल चालू ठेवली पाहिजे.
आजचा हा स्वाध्याय मी श्री स्वामींच्या चरणी अर्पण करतो व इथेच थांबतो. हरे.